मायमाऊली बसल्यात। आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत। असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत। त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन। त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणभांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहितीये, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत। गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये, म्हणजे 20,000 रुपये, 21,000 रुपये साधारण, त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय महिना 21,000च्या आत। काही काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल। आता मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे। माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे, आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाईगडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे, आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील, किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा। मित्रांनो, आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये गेले 34 वर्ष काम करतोय। 34 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये खासदारकीपासून सुरुवात केली आणि आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पद भूषवली, पण अनेक सरकारमध्ये काम केले, अनेक वेगवेगळे सरकारी कार्यक्रम देखील बघितले, जनतेच्या बद्दलचे कार्यक्रम बघितले। पण आज माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आणि तुम्ही तर इथं बसलाय पुण्याच्या बालेवाडीमध्ये, आज आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आम्ही इथं जे बोलतोय तिथं देखील कार्यक्रम त्या भागातले पालकमंत्री, त्या भागातले लोकप्रतिनिधी, त्या भागातल्या माय भगिनी सगळ्याजणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि ते सगळं इथं चाललेली भाषणं ऐकतात। मी त्यांना देखील मनापासून नमस्कार करतो। अख्खा महाराष्ट्र आज आमचा बहिणीमय झालाय, माझी बहिणीमय झालाय, आणि अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडत आहे। उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात, भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी ओवाळत असते। आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं। ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती। फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे, अधिक सबल झाली पाहिजे। इतके दिवस आपण पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 महिलांची धोरणं आणली, महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली, आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला। परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली, त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असते ना, तिची पण इच्छा असते। आमची खुरपणीला जाणारी महिला असेल, आमची कचरा गोळा करणारी महिला असेल, आमची त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी, झाडू पोतना करणारी, धुणभांडी करणारी, किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात।
परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही. ती फक्त स्वतःच्या मुलाकरता, मुलीकरता, स्वतःच्या नवऱ्याकरता आणि सासरच्या मंडळींच्या करता करत असते. तिच्या मनात काही आलं तर ती म्हणते नको आपल्या मुलाबाळांना करू, नको आपल्या पतीला करू, नको आपल्या सासरच्या मंडळींना करू. आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल, काय करता येईल. अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत. देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथरावजी गेले 2-2.25 वर्ष मुख्यमंत्री आहेत, अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत, मी पण अनेक पदं भूषवलेली आहेत. 10व्यांदा यंदा अर्थसंकल्प सादर केलाय. विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा काय म्हणाले, अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली, परंतु भावांकडे तर ह्यांचं लक्षच नाही. अरे शहाण्यांनो, कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही? भावांच्याकडे लक्ष दिलंय. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी. इथून पुढे त्यांनी वीज बिल भरायचं नाही. कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे, एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं 3, 5, 7.5चं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही. हे भावांकरता नाही केलं. कनेक्शन तोडणार नाही हे भावांकरता नाही केलं. दुधाचा धंदा अडचणीत आलेला आहे. दुधाचे दर कमी आहेत. लिटरला 5 रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही. हे भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाहीये. त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थी करता वेतन सुरू केलं का, तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे. परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे. अहो प्रशिक्षण आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन आम्ही देतोय, असं फार क्वचित बघायला मिळतं. परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे. आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला, काही जण कोर्टात गेले, कोर्टात पण टिकलं नाही. आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय, आनंद दिसायला लागला, समाधान दिसायला. मंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय. त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका. ही मात्र तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो. त्याच्यावर जाता जाता एकच सांगतो की पुढं 5 वर्ष ह्या सगळ्या योजना, वीज माफीच्या, 3 गॅस सिलेंडरच्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या, मुलींना मोफत शिक्षणाच्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या, प्रशिक्षणार्थीला, अशा अनेक योजना आहेत. या योजना पुढं चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती, त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ, एवढं लक्षात ठेवा. पुढं कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील. कोणाला वाटेल अरे ह्यांनी राजकारण नाही आणलं, राजकारण नाही आणलं, खरं ते सांगितलं. उगेच काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बोलू नका. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढं चाललेलं आहे, जे सरकार विकासाचं काम करत आहे. आज केंद्र सरकारमध्ये आपल्या विचाराचं सगळे लोक आलेले आहेत. आज आपल्या पुणे शहराचे प्रतिनिधी आपले मुरलीधर रुक्मिणी किसन मोहोळ हे देखील इथं आहेत. आपलं काही अडलेलं काम ते पण करतील. त्यांना नाही रेटलं तर आम्ही एकनाथराव आणि देवेंद्र आहोत पंतप्रधानांना, होम मिनिस्टरला भेटायला, आणि तिथून आपल्याला जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल, इथली बेरोजगारी कमी करण्याचं असेल, सर्वसामान्य माणसाला सन्मानाचं जीवन जगण्याच्या करता असेल, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता असेल, जे जे काही आपल्याला केंद्राची मदत लागेल, सगळ्या मेट्रोचं जाळं असेल, रस्त्याचं जाळं असेल, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या कांदा, विशेष म्हणजे कांदा निर्यात बंदी कायमची करायची, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना पुढे आपल्याला चालू ठेवायच्यात. त्याकरता केंद्राच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजेच महायुतीचं आलं पाहिजे, असंच सांगतो. पुन्हा एकदा माझ्या माऊलींना लाख लाख धन्यवाद देतो.
त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.